नमस्कार, मी आपल्या सर्वांचं SMA चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आता गोल्ड प्राइजेस कन्सिस्टंटली वगैरे वाढत आहेत। त्या $2900 वगैरे क्रॉस केलेले आहेत अँड ही टॅरिफ वगैरे वाढत आहे, तर त्यामुळे मार्केट निगेटिव्ह रिॲक्शन देत आहे। हे वगैरे चांगले काम वगैरे करत नाही इंडेक्स वगैरे, त्यामुळे जगभरातील सेंट्रल बँका सातत्याने गोल्ड खरेदी करताना दिसत आहेत। त्या दृष्टिकोनातून गोल्डच्या प्राइजेस वगैरे खूप चांगल्या प्रकारे वगैरे वर जात आहेत, चांगले काम करत असताना दिसत आहेत। तर पुढील म्हणाल काल US अँड रशियाने युक्रेन संबंधित हाय लेवल टॉक्स एकत्रित वगैरे केलं। शांतता निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने त्याने निगोशिएशन करण्यासाठी व ही फर्स्ट हाय लेवल स्टॉक आहे 2022 पासून जवळपास 3 वर्ष झाले व हे भरपूर महत्त्वाचे मानले जात आहे। पण यात अर्थातच काही म्हणजे कॉम्प्लिकेशन वगैरे आहेत। या चर्चेमध्ये युरोप सामील नाही, युक्रेन यामध्ये सहभागी नाही, तर हे वेगवेगळी कॉम्प्लिकेशन वगैरे आहेत। बट हे दोन वर्ल्ड पॉवर्स बेसिकली पूर्णपणे आशेवर एकत्र वगैरे बसले आहेत या वारचे सोल्युशन मिळवण्यासाठी, त्यामुळे निश्चितपणे काही मार्ग निघतील असं मला वाटतं। या परिस्थितीमुळे अक्रॉस द वर्ल्डमध्ये हाय लेवल इन्फ्लेशन वगैरे येत आहे। इथे हे वार थांबले तर मोठा दिलासा मिळेल एनर्जीच्या दृष्टिकोनातून, ओव्हरऑल ॲग्रिकल्चरच्या पर्स्पेक्टिव्हनुसार अँड इतर बऱ्याच गोष्टीसाठी आणि सप्लाय चेन अक्रॉस द वर्ल्ड अँड फायनान्शियल सिस्टमसाठी देखील मला वाटतं की हे खूप चांगलं होईल। येथे सीज फायर झाले तर त्यामुळे आता होपफुली दोन कंट्रीमध्ये डिस्कशन वगैरे होत आहे, ते डिसिजन मेकरसुद्धा आहेत असं मला वाटतं। तसेच हा निर्णय एकत्र बसून घेतला जात आहे, म्हणून असं आहे की या गोष्टी पुढे फॉरवर्ड नको व्हायला। आता हे पाहावं लागेल काय होईल। पण आता रशिया आणि अमेरिका एकत्र बसले आहेत। आता हे सौदीमध्ये एकत्र बसून एकमेकांशी बोलत आहेत। आता पाहावे लागेल की या गोष्टी या चर्चेमध्ये कुठपर्यंत जातील अँड जेव्हा या गोष्टी गेट रिवॉर्ड्स होतील त्यानंतर चर्चा होईल। US प्रेसिडेंट व रशियाच्या प्रेसिडेंटची वगैरे मीटिंग होईल। त्याच्या पुढील म्हटलं टेस्ला फायनल्स भारतामध्ये प्रवेश करणार आहे। बऱ्याच गोष्टीनंतर मला वाटतं की गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याबद्दल वगैरे बोललं गेलं होतं की टेस्ला वगैरे येणार आहे यासाठी या गोष्टी वगैरे चर्चा झाली होती। पण आता हे फायनलाइज झालं आहे की मला वाटतं की जी रिसेंटली एलन मस्क आणि आपल्या प्राईम मिनिस्टरची मीटिंग झाली युनायटेड स्टेटमध्ये, त्यानंतर हे शेवटी फायनलाइज झालं। आता हे अगदी जवळ आल्यासारखे दिसत आहे आणि आता मोस्टली टेस्ला शेवटी भारतामध्ये लॉन्च होईल। ही चांगली व वाईट बाब आहे, नक्कीच ही थोडीशी बॅड बाब आहे म्हणजे आपल्या EVs मेकर्ससाठी, जसे 4 व्हीलर। मला वाटते की यामुळे खूप चांगले कॉम्पिटिशन निर्माण होईल, त्यामुळे ग्राहकांना योग्य दरात गाड्या मिळतील। पण स्पेशली टाटा मोटर, मारुती सुझुकीला थोडंसं मार्केट प्रीमियम आहे, म्हणून मला वाटतं की त्यांच्यावर या गोष्टीचा वगैरे कदाचित तेवढा परिणाम होणार नाही। पण ऑदर प्लेयरसाठी कमी जास्त प्रमाणात इम्पॅक्ट वगैरे पडू शकतो असे मानले जात आहे की टेस्ला आपली फर्स्ट लॉन्चिंग न्यू दिल्ली अँड मुंबईमध्ये करेल, कारण त्यासाठी शोरूमचे काम वगैरे
ऑलरेडी सुरू झालेला आहे. तर पुढील म्हणलं रिसेंटली जे मिस्टर ट्रम्प आणि प्राईम मिनिस्टर मोदीची मीटिंग वगैरे झाली होती. तर त्यांच्या बाबतीत गोष्टी हळूहळू समजायला लागल्या आहेत की काय काय गोष्टी वगैरे होत आहेत. जानेवारीमध्ये US 5th टॉप ऑइल सेलर बनला आहे. आता इंडिया ही कन्सिस्टंटली US कडून ऑइल इम्पोर्ट करत आहे. एनर्जीच्या बाबतीमध्ये इथे वाढ वगैरे होत आहे आणि त्या संबंधित दोघांमध्ये वगैरे चर्चा झाली आहे, गोष्ट वगैरे केली गेली आहे. तर हा नंबर आलेला आहे. म्हणजे ऑइल इम्पोर्ट युनायटेड स्टेटकडून ऑलमोस्ट 2,18,000 बॅरल्स जानेवारीमध्ये झाला आहे, जे की डिसेंबरच्या तुलनेमध्ये 70,000ने जास्त आहे. आणि आता US 5th लार्जेस्ट बनला आहे आपला इंडियाच्या दृष्टिकोनातून. अर्थातच कायम फर्स्ट लार्जेस्ट रशिया आहे व 2 नंबर आहे 1.58 मिलियन बॅरल्स. तर आपले US सोबत 2,80,000 PBD आहे. पण आताही यामध्ये खूप वगैरे फरक दिसत आहे. बट आता हे सगळे चलत वगैरे आहे की भारत रशियन ऑइल इम्पोर्टवरील आपली डिपेंडन्सी वगैरे कमी करत आहे. कारण जे रिसेंटली सेन्शन वगैरे लावली आहेत आणि ते प्रतिबंध अलीकडे किंचित वगैरे वाढवली आहेत जानेवारीमध्ये. तर त्याची काही कॉम्प्लिकेशन वगैरे येत आहेत व अशी सुसंगत परिस्थिती वेस्ट आशियामध्येही आहे, जेणेकरून की इंडियाचे क्रूड इम्पोर्ट वगैरे वाढत आहे. या गोष्टी येथे चलत आहेत, म्हणून त्या गोष्टी इम्पॅक्टेड वगैरे दिसत आहेत. आता आपल्या भारतामध्ये टेस्ला वगैरे येत आहे, म्हणून आपली इंडियाची आणखी इम्पोर्ट वगैरे वाढू शकतो. तर पुढील म्हणलं SBIची एक इंटरेस्टिंग रिपोर्ट आली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की जे मिस्टर डोनाल्ड ट्रम्प आहेत ते रेसिप्रोकल टॅरिफ इन्क्रीज करण्याविषयी बोलत आहेत. तर ते किती इम्पॅक्ट वगैरे भारतात होऊ शकतो किंवा पडू शकतो, हे जर ॲक्च्युअली झाले तर काय होईल किंवा काय होणार नाही याची याची वगैरे माहिती कोणालाच नाही. कारण या भरपूर गोष्टी वगैरे फक्त बोलण्यापुरत्या वगैरे आहेत. जस्ट एक म्हणजे डिस्कशनच्या पॉईंटने वगैरे चालू आहे किंवा एक निगोशिएशनची युक्ती वाटत आहे. भरपूर जास्त टॅरिफ ज्या गोष्टी वगैरे होत आहेत, पुन्हा जर असे झाले तर त्याचा इम्पॅक्ट काय होईल, किती होईल यावर SBIने एक रिपोर्ट काढला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की इंडियाच्या GDPवर ऑलमोस्ट 0.5%चा इम्पॅक्ट होऊ शकतो. हे जर लावले असेल तर ऑलमोस्ट 20% रेसिप्रोकल टॅरिफ इंडियावर लावलं जाऊ शकतं. याचे मेजरली इम्पॅक्ट ॲग्रिकल्चरवर, फॉरेस्ट्री, फिशिंग सेक्टरवर सगळ्यात जास्त परिणाम होईल. येथे $1.5 बिलियन लॉस होऊ शकतो. फायनान्शियल सेक्टरमध्ये $1.4 बिलियन, टेक्स्टाईल सेक्टरमध्ये ऑलमोस्ट $1 बिलियन, केमिकल सेक्टरमध्ये $1.1 बिलियन इम्पॅक्ट होऊ शकतो. यांच्यावर मेजरली इम्पॅक्ट होणार आहे. बट यांनी वगैरे म्हटलं आहे की सच टॅरिफ मटेरियलची प्रोबॅबिलिटी वगैरे कमी आहे. कारण आता यावर डिस्कशन वगैरे चालू आहे. ट्रेड डिस्प्यूट वगैरे, जसे की इंडियाने इम्पोर्ट वगैरे म्हणजे इम्प्रूव्ह वगैरे केले तर एनर्जी आणि इतर काही गोष्टीसाठी. तर जे ट्रेड टॅरिफ आहे ते कदाचित कमी होऊ शकतं. व आपण टॅरिफची गोष्ट केली तर इंडिया टॅरिफ किती लावतो, तर असे म्हटले जाते की इंडिया US वरती ऑलमोस्ट
15% टॅरिफ वगैरे चार्ज करतो व US इंडिया गुड एक्सपोर्टवर ऑलमोस्ट 3.8% टॅरिफ वगैरे लावतो, जे आपल्याकडून US वगैरे चार्ज करतो. तर या सर्व गोष्टी सध्या वर्क होत आहेत. तर पुढील म्हणजे आता रिसेंटली RBIने 0.25% रेट कट केला आहे. तर त्यांच्यावर ॲक्सिस बँकेच्या नीलकंठ मिश्राजीचे स्टेटमेंट आलेलं आहे की जे की चीफ इकॉनॉमिस्ट ॲडवायझर आहेत. त्यांचे एक काल खूप इंटरेस्टिंग वगैरे डिस्कशन सुरू होतं. ते आपल्यासमोर वगैरे शेअर करावे वाटले मला, म्हणून मी ते ठेवत आहे आपल्यासमोर. कारण ते PMO प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या इकॉनॉमिक ॲडवायझरी कौन्सिलमध्ये त्यांचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर त्यांनी म्हटलं आहे की लिक्विडिटी मेजरवरती जास्त फोकस करायला पाहिजे. RBI रेट कटिंग विषयी तेवढा जास्त वगैरे लक्ष नाही दिलं तरी चालते. लिक्विडिटी आता मार्केटमध्ये खूप लिमिटेड आहे. तर व शॉर्टर रिपीट ऑफ डिपॉझिटचे इंटरेस्ट रेट आता 7.8% आहेत आता. आणि त्यांना आणखी 3 रेट कट वगैरे अपेक्षित वगैरे आहेत. ही आमची एक्सपेक्टेशन आहे असं म्हणत आहेत. पण RBIने आता लिक्विडिटी इंजेक्ट करण्यासाठी वर्क केलं पाहिजे. त्यामुळे मार्केट चांगल्या पद्धतीनं रिॲक्ट करू शकतं. हे इंटरेस्ट रेट कट केले आहेत तेव्हा मला वाटतं की मार्केट वगैरे पडलं होतं इंटरेस्ट रेट कट केल्यानंतर. कारण लिक्विडिटी इन्क्रीज गेली नव्हती मार्केटमध्ये. तर या गोष्टी आता डिस्कशनमध्ये वगैरे होत आहेत की लिक्विडिटी कोणत्या प्रकारे मार्केटमध्ये इन्फ्यूज केली जाईल. येथे लिक्विडिटी वाढत असेल तर आणि मग इंटरेस्ट रेट कट झाले तर आणि या दोन्ही गोष्टी झाल्या तर इकॉनॉमीला एक चमक वगैरे मिळू शकते. तर पुढील महिन्यात आता ऑलमोस्ट सर्वच रिझल्ट आले आहेत. आता बेसिकली किती अर्निंग ग्रोथ वगैरे झाली आहे. तर ते थोडे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. टॉप लाईन ग्रोथ भरपूर कमी आहे, म्हणजेच रेव्हेन्यू या क्वार्टरमध्ये भरपूर चांगला वगैरे नव्हता. आपण डिसेंबर क्वार्टरची गोष्ट करत आहोत. नेट सेल्स फक्त 4.1% इन्क्रीज झालेला आहे. हे ॲक्च्युली इंडियासाठी 5th क्वार्टर आहे ज्यामध्ये की लोवेस्ट रेव्हेन्यू ग्रोथ वगैरे आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट 2.5% ची ग्रोथ आहे. येथे एक चांगला परफॉर्मन्स वगैरे दिसत आहे. आणि या क्वार्टर आणि नेट प्रॉफिटमध्ये पाहिलं तर 17% वगैरे ग्रोथ आहे. 17% ग्रोथ आहे. ही या 4 क्वार्टरमध्ये म्हणजे लगातार 4 क्वार्टरमध्ये हायेस्ट ग्रोथ वगैरे आहे. ही चांगली ग्रोथ आहे. आणि या क्वार्टरमध्ये इंटरेस्ट कॉस्ट वगैरे कमी होती. एक्सपेंडिचरही काही प्रमाणात कमी झाले होते. ओव्हरऑल रॉ मटेरियलच्या कॉस्टही कमी झाल्या होत्या. हे एक रिझन आहे. आणि ग्लोबली भरपूर काही रॉ मटेरियल कॉस्ट वगैरे कमी झाल्या होत्या. तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट वगैरे झालेला आहे. मेजरली वेरियस रिपोर्टमध्ये हे दाखवलं गेलं की येथे अर्निंग वीक झाले आहेत. कारण आता गव्हर्नमेंट स्पेंडिंग अपेक्षेप्रमाणे कमी त्यामध्ये वाढ झाली आहे. अपेक्षेप्रमाणे वाढ नाही. पण आता Q4 मध्ये एक चांगली ग्रोथ होण्याची अपेक्षा आहे. गव्हर्नमेंटची स्पेंडिंग आता या सेकंड हाफमध्ये वाढली पाहिजे. कारण आता जानेवारीमध्ये GSTचे कलेक्शनचे नंबरही काहीसे इम्प्रूव्ह झाले व गव्हर्नमेंटची स्पेंडिंगही वाढत आहे. कारण याआधी इलेक्शनचा परिणाम होता. 2-3 क्वार्टरपर्यंत राहिला तो परिणाम. आता तो दूर झाला पाहिजे. अँड आता हे काही कन्सर्न वगैरे आहेत जसं की स्लो डाऊन कन्झम्पशन आणि इन्फ्लेशनरी प्रेशर आत्ताही आहे. थोडं हायर इंटरेस्ट रेट याचाही परिणाम आताही इकॉनॉमीवर राहणार आहे.
असं काही नाही की सर्व वगैरे कम्प्लिटली आउट ऑफ वगैरे आहे. तर या काही की फॅक्टरमुळे या 2-3 क्वार्टरमध्ये ग्रोथ जी आहे ती काहीशी स्लो डाऊन वगैरे दिसत होती. ती आता Q4मध्ये काहीशी ठीक व्हायला पाहिजे व पुढील फिस्कल इयरसाठी या गोष्टी वगैरे होतील असं वाटत आहे की पुढील फायनान्शियल इयरमध्ये कंपनीज पॅट ग्रोथ वगैरे 14 ते 16% वगैरे असावी आणि EPS ग्रोथ ऑलमोस्ट 15% जवळपास वगैरे व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे नेक्स्ट 2 इयर्समध्ये. तर पुढील म्हणाल आपलं रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड UAE मध्ये देखील कॉम्पो ब्रँड वगैरे लॉन्च करण्याचा विचार करत आहे. मला वाटतं की त्यांनी 2020मध्ये इंट्रोड्यूस केलं होतं इंडियामध्ये. आता ते ग्लोबली करत आहेत. तर ते UAE मध्ये फायदा वगैरे घेणार आहेत. आता ते अगटिरा ग्रुपसोबत वगैरे पार्टनरशिप करत आहे व त्यांच्यासोबत कोम्पा कोला लॉन्च वगैरे करत आहे व ते लोकल कन्झ्युमरसाठीही सुरू करण्याचा वगैरे प्लॅन करत आहेत. तर पुढील म्हणजे टायटनची गोष्ट केली तर जो डमास ज्वेलरी नावाचा ज्वेलरी ब्रँड आहे त्याचे स्टेक घेण्यासाठी विचार करत आहेत. जो संपूर्ण गल्फ रिजन वगैरे गल्फ रिजनमध्ये खूप मोठा ब्रँड वगैरे आहे व त्यांचे ओव्हरऑल व्हॅल्युएशन ऑलमोस्ट 4,500 कोटी रुपयाचे आहे. ही डील पूर्वीच ट्राय वगैरे झाली होती पण त्यामध्ये काही म्हणजे मतभेद होते, एकमत वगैरे झालं नव्हतं. आता ही सेकंड अटेम्प्ट आहे. तर या आधी टायटनने वगैरे प्रयत्न केला होतं डमासला बाय करण्यासाठी पण त्यावेळी त्यांच्याकडे एक डील वर्कआउट वगैरे होती. ऑलमोस्ट 300 स्टोअर वगैरे आहेत. ट्रिनिक्सचा प्रेझेंट चांगला आहे त्या रिजनमध्ये म्हणजे ओव्हरऑल मिडल ईस्ट अँड GCC रिजनमध्ये. त्यामुळे डमासचे ॲडिशन खूप इंटरेस्टिंग वगैरे होऊ शकतं येथे आणि त्याचा फायदा होऊ शकतो टायटनला. तर पुढील म्हणजे इंडियन इन्फ्रा कंपनीज वगैरे वेस्टर्न एशियाकडून कंपनीला जास्त वगैरे फोकस केलं जात आहे. सौदी UAE कतार वगैरे पासून आज चांगले जास्त ऑर्डर बुक वगैरे येत आहेत. तसेच आपण L&T पाहिलं तर तसंच एफोकॉन्स पाहिलं तसंच KC इंटरनॅशनल पाहिलं तर टाटा प्रोजेक्ट पाहिलं तर त्यातील ऑलमोस्ट 40 ते 60% ऑर्डर वगैरे इंटरनॅशनल ऑर्डर बुक वगैरे त्यांची आहे. त्यांच्याकडे सौदी UAE कतारकडून जास्त ऑर्डर वगैरे येत आहेत व काही ऑर्डर आफ्रिकन आणि अमेरिकन वगैरे आहेत व युरोपकडूनही त्यांना ऑर्डर मिळाले आहेत. L&T ची म्हणजे 42% ऑर्डर बुक इंटरनॅशनल मार्केटमधून आहे. KEC ची ऑलमोस्ट 55% ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनची ऑर्डर बुक इंटरनॅशनल मार्केटमधून आहे. तर त्यात मेजरली वेस्ट आशिया अँड CIS कंट्री आहेत अँड जे एफकॉन्स आहे जो की सापोजी पालोनजी ग्रुपची कंपनी आहे. त्यांचे 30% प्रोजेक्ट वगैरे इंटरनॅशनली आहेत व आता टाटा प्रोजेक्ट पाहिले तर ते त्यांचा शेअर कन्सिस्टंटली ऑर्डर बुकमध्ये वगैरे वाढत आहे. आता त्यांचे शेअर वगैरे 5 ते 6% आहे परंतु ते कंटिन्यू वाढत आहे. इंडिया इन्फ्रा कंपनीसाठी एक चांगले काम वगैरे सर्व कंपन्या करत आहेत आणि माझ्या मते त्यासाठी एक चांगली मोठी संधी वगैरे आहे आणि स्पेशली मला वाटतं की GCC कंट्रीमध्ये एक चांगली काम वगैरे करत आहे आणि जेथे की GDP ग्रोथ वगैरे चांगली आहे आणि जेथे कन्स्ट्रक्शन सेक्टर ही खूप चांगलं आहे. आपल्या कंपनीजला जर तिथून प्रोजेक्ट ऑर्डर वगैरे मिळत असतील तर हे शो करतं की
आपली क्वालिटी खूप चांगली आहे। या कंपनीकडे स्केल आणि त्यांच्याकडे ही क्वालिटीही आहे। पुन्हा आपले जिओग्राफिकल एक नवीन डायव्हर्सिफिकेशन वगैरे होऊ शकतं। त्यामुळे या कंपन्याकडून आपण एक एक्सपान्शनची प्रक्रिया वगैरे पाहू शकतो। या कंपन्यामध्ये एक MNCची विचारसरणी वगैरे पाहू शकतो। या विचारसरणीतून ही आपल्याला एक इन्फ्रा सेगमेंटला वगैरे पाहावं लागेल। हे डोमेस्टिकली खूप चांगले काम करत आहेत। याशिवायही इंटरनॅशनल लेवलवरून यांची चांगली ग्रोथ वगैरे येत असेल तर हे खूप चांगले आहे। तर शेवटी वेदांताचे जे डीमर्जरसाठी अप्रूव्हल वगैरे मिळालं आहे आता, तर 45% क्रेडिट अप्रूव्हल मिळालं आहे त्यांना। तर ते त्यांच्या योजनेमध्ये बेसिकली 5 सेपरेट एंटिटीज वगैरे निर्माण करायच्या होत्या। मी त्याबद्दल आधी वगैरे आपल्यासमोर क्लिअर वगैरे केलं आहे। त्याविषयी मी बोललो आहे आपल्यासमोर। तर त्यात वेदांता ॲल्युमिनियमने वेगळे वगैरे त्यामध्ये आपलं वेदांता ॲल्युमिनियम वेगळं होईल, ऑइल अँड गॅस वेगळं होईल, पॉवर वेगळं होईल, आपलं स्टील वेगळे होईल, स्टील अँड फेरस मेटल्स अलग होईल आणि वेदांता लिमिटेड वेगळी वगैरे राहील। पूर्वी 6 एंटिटीज करणार होती, पण आता 5 डिमर्जर करण्याचा विचार वगैरे करत आहेत। म्हणजे ओव्हरऑल कंपनीचे स्प्लिट करणार आहेत ते। वेदांताच्या 5 कंपन्या आपल्याला कदाचित लवकरच दिसून येऊ शकतात मार्केटमध्ये। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।